नमस्कार मित्रांनो, डिजिट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना राशनच्या ऐवजी दिल्या जाणाऱ्या अनुदानाचं खात्यात वितरण व्हायला सुरू झालेलं आहे. आणि मित्रांनो, राज्यातील 14 आत्म्यास्त्र आणि गृह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राशनच्या ऐवजी अनुदान दिलं जातं. प्रति लाभार्थी प्रति महिना ₹170 एवढं DBTच्या माध्यमातून अनुदान या शेतकऱ्यांना खात्यामध्ये क्रेडिट केलं जातं. आणि यांच्यामध्ये जर जवळपास 23,65,000पेक्षा जास्त शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत आणि या शेतकऱ्यांना जर अनुदान दिलं जात आहे. मित्रांनो, यापूर्वीसुद्धा आपण एक वेगवेगळे अपडेट घेतलेले होते आणि की योजनेसाठी निधी वितरणाचा करण्यासाठी GR निर्गमित करण्यात आलेले होते. परंतु जोपर्यंत हे अनुदान खात्यात येत नाही तोपर्यंत काही खरं आणि काही खोटं अशा प्रकारे कॉमेंट्स या ठिकाणी वारंवार आपल्या व्हिडिओमध्ये येत आहे. आणि या ठिकाणी जर आपण पाहिले होते की गेल्या एका वर्षापासून या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचं वितरण झालेलं नव्हतं आणि मार्च महिन्यामध्येच या मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या अनुदानाचं वितरण केलं जाईल अशा प्रकारची माहितीसुद्धा देण्यात आलेली होती. पण प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली होती तशा प्रकारची तयारी करण्यात आली होती. परंतु अद्यापही अनुदानाचं वितरण न झाल्यामुळे अनुदान वितरित होणार का हा प्रश्न निर्माण झालेला होता. आणि अखेर मार्च एंडच्या पूर्वी या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा व्हायला सुरू झालेली आहे. आणि मित्रांनो, पूर्ण नाही परंतु अशा तरी रकमा आता खात्यामध्ये यायला सुरू झालेली आहेत. आपण जर या योजनेमध्ये अंतर्गत पात्र असाल तर आपल्या खात्यामध्ये सुद्धा ही रक्कम क्रेडिट झालेली असू शकते. तुम्ही तरी चेक करून घ्या. रक्कम जर क्रेडिट झालेली असेल तर खात्यामध्ये चेक कशी करायची हे सुद्धा आपण थोडक्यात पाहण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला एक काय करायचं असेल, PMFच्या ज्या वेबसाईटवरती यायचं आहे आणि PMच्या जे वेबसाईटवर आल्यानंतर डायरेक्ट लिंकवर आपल्या एक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक देणार आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता याचं जे अंतर्गत तुम्हाला पेमेंटचं स्टेटस पाहता येणार आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर म्हणजे लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही माहिती विचारली जाणार आहे आणि यांच्या अंतर्गत तुम्हाला तुमच्या बँकचे नाव जे सिलेक्ट करायचं आहे. बँकचे नाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. तोच अकाउंट नंबर पुन्हा एकदा खाली टाकायचा आहे आणि अकाउंट नंबर टाकल्यानंतर खाली एक जो कॅप्चा कोड दिलेला आहे तो टाकून OTP मागवायचा आहे. OTP मागल्यावर तुमचा जो मोबाईल नंबर लिंक असेल बँक खात्याला तो आधारला तर त्या मोबाईल नंबरला एक OTP जाईल. आलेला OTP एक खाली दिलेल्या कॅप्चा कोड टाकून सबमिट करायचा आहे. आणि सबमिट केल्यानंतर तुमच्या ज्या खात्यावरती अकाउंटवरती जे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत ते ट्रान्झॅक्शन या ठिकाणी दाखवले जाणार आहे. यांच्यामध्ये जर तुम्ही जर ट्रान्झॅक्शन पाहू शकता, 14 आत्मग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी दिलेल्या जाणाऱ्या DBTच्या अनुदानाच्या वितरण जी राबवली जाणारी योजना आहे आणि हे योजना अंतर्गत जे वितरणाचा या स्टेटस तुम्ही पाहू शकता. आणि आपण जे पाहू शकतो स्टेटस याच्यामध्ये अनुदानाचं वितरण झालेलं आहे. मित्रांनो, अशाच प्रकारच्या जर तुम्ही सुद्धा तुमच्या ऑनलाईन पद्धतीने स्टेटस चेक करू शकता. यांच्यामध्ये जे पाहिलं जर तुम्ही की 8 जिल्हे विदर्भ आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा असे एकूण 14 जिल्हे अंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे. अमरावती विभागातील 5 मराठवाड्यातील आणि 8 नागपूर विभागातील अशा वर्ध्यातील 14 जिल्ह्यातील 23,65,000 शेतकऱ्याचं अनुदान वितरण केले जात आहे. यांच्यामध्ये रेशन कार्डवाले असलेले नाव, परंतु यांच्यामध्ये ज्या लाभार्थींचे KYC झालेले आहेत त्यांनी पण त्यांच्या अकाउंटमध्ये आलेले आहे, ज्यांचे नाही झालेले आहेत त्यांच्या पण अकाउंटमध्ये करून टाका. KYC झालेल्या खातेधारकालाच हे अनुदानात दिलं जात आहे आणि शेतकऱ्यांचं अनुदान वितरण सुरू झालेलं आहे. आपलं जर अनुदान वितरण झालेलं नसेल तर आपण आपल्या तहसील कार्यालय संपर्क साधू शकता. तिथून तुम्ही माहिती काढू शकता. जय हिंद.